सर्वांना जय येशू. माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण शेवटल्या काळापर्यंत, शेवटच्या या वेळेपर्यंत आपण कसे विश्वासी राहायचे आणि हा काळ शेवटचा आहे. या शेवटल्या काळी आपण विश्वासामध्ये, प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. तर ते कसे टिकून राहायचे आहे ते थोडक्यात आज मी सांगणार आहे. तर मी आहे मनोज लाखात आणि या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर आपण व्हिडिओ पुढे चालू करू. तर मित्रांनो, कसं आपण या शेवटच्या काळामध्ये अनेक ठिकाणी भूकंप होतात, मारामाऱ्या चालू आहेत, युद्ध चालू आहे आणि अशा काळामध्ये आता या आपल्या देशावरती खूप मोठं संकट आलेले आहे आणि जी आता सध्याची कंडिशन आहे, ही जी आहे आता सध्या सी एन जी हा एकदाच या युद्धामुळे बंद झाला आणि प्रत्येक लोकांचे हाल झाले. खास करून यू-पी, बिहारवाले हे यांचे खूप हाल झालेले आहे. आणि बघा, हा जो काळ आहे, या काळामध्ये माणूस सुखाने जगणार नाही, हे आपला माहीत आहे. जो विश्वास आहे त्याला माहिती आहे. तर ह्या काळामध्ये आपला कसं प्रभूमध्ये टिकून राहायचे, कसं जगावे आणि कसं राहावे, हे आपण जे प्रभूमध्ये आहे ते जाणतील. आणि पहा, आपण प्रत्येक दिवस हा कशा पद्धतीने जगला पाहिजे आणि कशा रीतीने आपण चाललं पाहिजे, तर हे आपण प्रभूमध्ये असणारी जी विश्वासी लोक आहेत त्यांनी रोजचं आचरण करायचे आहे की आपण कसं राहावे. तर तुम्हाला एक सांगतो की हा जो काळ आहे शेवटचा, या काळामध्ये आपण प्रत्येक दिवस आजचा दिवस आहे दिलेला, हा दिवा आपण सुरुवातीला सकाळी प्रार्थना करतो, नंतर मग संध्याकाळी प्रार्थना करतो. तर जो आजचा दिवस दिलेला आहे, हाच दिवस आजच्या दिवशी आपण आहोत आणि आजच्या या दिवशी हा दिवस दिला आणि या दिवसामध्येच आपण चांगलं राहावे आणि देवाला जसं आवडेल तसंच आपण चालावे आणि वाईट कृत्यापासून, वाईट संगतीपासून, वाईट विचारापासून, हे सर्व गोष्टीपासून आपण वाचायचं आहे. आणि प्रत्येक दिवस हा आनंदाने, आणि आजचा दिवस आहे, उद्याच्या दिवसाची चिंता नाही करायची, असं आपल्या प्रभूने सांगितले आहे. आजचा जसा आज दिलेला दिवस हा पवित्र घालवायचा, लीनता, नम्रता, असं ह्याच्यावरती आपण चालायचं आहे. तर जे प्रभूमध्ये आहेत त्यांना समजेलच. जो आपण सुरुवातीला सकाळी आपण प्रार्थना करतो, दिवस दिला, देवाचा आपण आभार मानतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत आपण शांत राहायचं आहे. म्हणजे काही चुका नाही व्हायला पाहिजेत. आणि प्रभूचे येणे हे आपल्याला वेळ सांगून दिलेलं नाही आहे. प्रभूचे येणे हे कधी पण कोणत्या वेळेला येईल हे सांगितलेलं नाही आहे. आणि तो येणार आहे चोरासारखा आणि घेऊन जाणार आहे. तर पहा, ह्या काळामध्ये आपण प्रत्येक टायमाला आणि प्रत्येक दिवशी आपला एक विश्वासात राहायचं आहे आणि शेवटपर्यंत आपण विश्वासी राहायचे आहे, जेणेकरून आपली फसवणूक नाही व्हायला पाहिजे, आपला विश्वासामधून पडणं नाही व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, समजा आजचा हा दिवस दिला, आपण प्रार्थना करू आणि या दिवसात आपण ज्या प्रभूला आपण सर्व चिंता, सर्व टेन्शन, भार ते सर्व प्रभूला द्यायचे आहे. आणि आपण दिवसभर व्यवस्थित चालायचे आहे, कुणाचे पाप नाही करायचे आणि एकमेकांसाठी प्रार्थना करायची. असं आपण हे प्रार्थनेत जीवन जगायचं आहे, प्रार्थनेत. तर जे जगाची चालीरीती आहे त्याप्रमाणे नाही, तर आपली प्रार्थनेमध्ये जीवन जगायचे आहे. एकमेकांना मदत करायची, एकमेकांना विचारायचं, असं करायचं आहे. आणि आपल्याला शेवटपर्यंत प्रभूमध्ये एकमेकांशी चांगलं राहायचं आहे आणि मंडळी सोडायची नाही आहे, मंडळीमध्ये टिकून राहायचं आहे. आणि या दिवसात आपण जो दिलेला प्रभूने दिवस दिला, त्या दिवसात आपल्याला व्यवस्थित चालायचं आहे. तर या शेवटल्या काळामध्ये कसं आपल्याला कुठल्या ना कुठल्या लोभामध्ये किंवा जगाची मैत्री करून आपण कधी आपण त्याच्यामध्ये पापामध्ये पडून हे सांगता येणार नाही. तर ह्याच्यापासून थोडं जपा आणि प्रत्येक दिवशी हा प्रभूमध्ये घालवा. आणि
आपण काम करत असता कुठले ऑफिसमध्ये, कुठे शेतावर, कुठे गाडी चालवताना कुठे पण प्रभूचेच मनन करा आणि प्रभू येण्याची वाट पहा असं मनामध्ये ठेवा. आणि जसं मी आता कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड आहे आणि माझी नाईट ड्युटी आहे. मी तर जसं ते मी आठवतो प्रभूचे मनन करतो, प्रभू येईल आणि तसं ते आपण म्हणजे त्याचे मनन करायचे आहे आणि प्रभूला आपला सतत त्याची आठवण करायची आहे. आणि प्रत्येक पापापासून आपला तो तारणारा तोच आहे आणि नेणारा तोच आहे. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला. मला व्हिडिओ बनवता येत नाही, तरी पण मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू मला याच्यात ज्ञान देवो आणि वाढवावं आणि तुमच्यापर्यंत अशी सुवार्ता संदेश चांगली येऊ दे. तर मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, जय मसीह.